नमस्कार मित्रांनो, व्यसनाच्या अलीकडे व्यसनाच्या पलीकडं याच्या दुसऱ्या भागाविषयी आजचा व्हिडिओ आहे. भूतकाळाच्या आठवणींनी त्याचं डोकं बधीर झालं आणि नको भूतकाळाच्या आठवणी म्हणून तो आश्रमाच्या अंगणात येऊन बसतो. आश्रमाच्या अंगणात येऊन बसल्यानंतर त्याच्या समोरच आश्रमाचं मुख्य दार असतं आणि त्या दाराला आज कडी कुलूपही नव्हते. मग द्वारपालही नव्हता. आज त्याला या आश्रमातून बाहेर पळून जाण्याची संधी मिळाली होती. पण बाहेर पळून जाऊन काय करणार? काय आहे बाहेर माझ्यासाठी? विनाश आहे, नशा आहे आणि फक्त दारू आहे. आश्रमाच्या बाहेर पळून जाऊ की नको या विचारात मग्न असता तो त्या फाटकाकडे गेटकडे टक लावून पाहत होता. तोच एक तरुण अति उत्साहाने, आनंदाने, प्रसन्न चेहऱ्याने आश्रमाच्या आतमध्ये आला आणि आश्रमाच्या ऑफिसकडे गेला. काही क्षणात पुन्हा तो ऑफिसच्या बाहेर आला आणि सर्व आश्रममधील अनाथ लोकांना भेटत निघायला लागला. तो तरुण बाहेर जात असता या व्यक्तीने त्याला थांबवलं आणि विचारलं की आपण का आला होता आश्रमामध्ये? तर त्या तरुणाने मोठ्या आनंदाने सांगितलं की माझी नोकरी एका कारखान्यात पक्की झाल्यामुळं त्या पक्क्या नोकरीच्या पहिल्या पगारातून मी आश्रमाला थोडी देणगी देण्यासाठी आलो होतो. हा काय बोलणार त्याच्या आधीच तो तरुण बाहेर निघून गेला. पण तो तरुण जाता जाता या व्यक्तीला त्याचा पहिला पगार झाल्यावर यांनी काय केलं होतं हे विचार करण्यास प्रवृत्त करून गेला. हो, या व्यक्तीचा ज्यावेळेस पहिला पगार झाला होता त्यावेळेस यांनी आणि ह्याच्या सर्व मित्रांनी काही पैसे काढून दारू, सिगरेट, चकना अशा गोष्टी आणल्या होत्या आणि पहिल्या पगारात दारू पिऊन यांनी पार्टी केली होती. त्यांची ही पार्टी जेवढ्या आनंदात सुरू झाली होती तेवढ्या आनंदात ती थांबली नव्हती. दारू पिऊन शिव्या, धिंगाणा, ओरडून बोललं, गाणे गाणं हा सर्व एक नशेच्या उन्मदीमध्ये यांच्या पहिल्या पगाराच्या पैशातली पार्टी चालू असताना यांचा खोली मालक आला होता. कारण यांच्या धिंगाणामुळं आजूबाजूच्या कुटुंबांना त्रास होऊ लागला होता. घर मालकांनी येऊन यांची सर्व ती दारूची पार्टी भंग केली. यांना ओरडा दिला आणि एक ताकीद पण दिली की पुन्हा खोलीमध्ये दारू पिऊन असा धिंगाणा घातला तर सामना सकट तुम्हाला या खोलीतून बाहेर काढून देण्यात येईल. यांनी हा विषय हातापाया पडून तिथल्या तिथं मिटवला खरा. पण दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस हा सकाळी उठला आणि शुद्धीत आला त्याला खूप आपल्या पहिल्या पगाराच्या बद्दलच्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप आणि वाईट वाटायला लागलं. त्याचबरोबर ह्याच्या लक्षात एक गोष्ट आली की आजपर्यंत आपल्याकडं दारू प्यायला पैसे नव्हते म्हणून आपण दारू पिलो नव्हतो. पण आपल्यामध्ये दारू पिण्याची गोडी आजसुद्धा आहे. पहिला पगार आपण ना घरी पाठवला होता, पहिल्या पगाराचे पैसे ना आपण देवाला दाखवले होते, पण आपण त्या पहिल्या पगाराच्या पैशामध्ये पहिली लगेच दारू पिलो होतो. जसे की हे पैसे आपण दारू पिण्यासाठीच कमवले होते. दुसऱ्या दिवशी उठून हा सकाळी कामाला गेला आणि पाहता पाहता हा या शहरी जीवनाचा एक भाग होऊन गेला होता. एक साधारण हेल्परचा हळूहळू हा मुलगा सर्व स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आधुनिक यंत्र शिकत गेला आणि एक कुशल कारागीर झाला.
ह्याला कंपनीचा आणि घर मालक सोडला तर दुसरं कोणी मालक नव्हतं. हा आपल्या मनाचा मालक होता. घरच्या जबाबदाऱ्या, कुटुंब विसरून हा शहरी जीवनामध्ये सममिश्र झाला होता. कारण हा आता मध्ये आधी महिन्यातून 2-3 वेळा दारू पिऊ लागला होता. पैसा वापरण्याची अक्कल नव्हती याच्याकडं, पण पैसा कमवण्याची ताकद खूप होती आणि त्या बळावर हा कष्ट करून पैसेही कमवत होता. जवानीची ताकद शरीरामध्ये असल्यामुळं आणि हळूहळू थोडी थोडी दारू पित असल्यामुळं याच्या विचारांमध्ये बदल घडत होता. तो बदल म्हणजे मी खूप हुशार आहे आणि मी खूप शान आहे. आणि या अति हुशारी आणि शानपणामुळं त्याची नोकरी कुठं एक ठिकाणी टिकत नव्हती. नोकरी टिकत नव्हती याचं त्याला काही दुःख नव्हतं, कारण हा दारू पितच होता. पण हळूहळू याच्या लक्षात आलं की दारूमुळं आपला मोठा कष्टाचा पैसा व्यर्थ खर्च होत आहे. आणि एक दिवशी यांनी निश्चय केला की आपण दारू सोडायची आणि त्यांनी दारू सोडली पण. दारू सोडल्यानंतर याला काही मानसिक शारीरिक त्रास झाला नाही. अतिशय सहजरित्या ह्याची दारू सुटली. पण ह्याच दारूमुळं ह्याची एक चांगल्या मोठ्या कंपनीमधली नोकरी गेली होती, हे मात्र नक्की होतं. याची ही पक्की नोकरीची संधी चुकलेलं ह्याला दुःख तर होतंच, पण हा दुःख त्यांनी जगापर्यंत पोचून दिलं नाही. जगाला अतिशय ह्याच्या उलटं तो सांगत होता की अशा 56 नोकऱ्या मला मिळतील, ही नोकरी गेली मला काही फरक पडत नाही. पण खरं तर जर ही नोकरी टिकली असती आणि तो त्या कंपनीत परमनंट झाला असता, ते यांच्या घरची परिस्थिती बदलली असती आणि त्याच्या आईला याच्या पगाराच्या पैशांनी मोठा आधार झाला असता. पण दारूमुळं असं काही घडलं नाही आणि हेच एक कारण होतं यांनी दारू सोडण्याचं. हा मनोमनी ती नोकरी गेल्यामुळं दुःखी तर होताच, बरोबर याला याच्या आईची आठवण आली. खरोखर ह्याच्या आईची साध्या सुखाबरोबर पण अजून तोंड ओळखसुद्धा झाली नव्हती. कारण याचा बाप व्यसनी दारुडा होता. त्याला त्याच्या सरकारी नोकरीचा खूप अभिमान होता. त्याला त्याची सरकारी नोकरी, ती दारू, ते दारुडे मित्र, ह्यातच तो व्यसनी व्यक्ती होता. ह्याला याच्या आपल्या बापावर बिलकुल प्रेम नव्हतं, पण आपल्या आईवर याचं भरपूर असं प्रेम होतं. पक्क्या नोकरीची ही काही शेवटची संधी नव्हती. अशा विविध स्वतःच्या मनाला हा आशा दाखवत होत होता. दारू प्यायचं तर ह्यांनी सोडलंच होतं, बरोबर ह्याच्यात प्रामाणिकपणाही आला होता आणि हा काम कष्ट करून आपलं आयुष्य चांगल्या रीतीने जगू लागला होता. परंतु ह्या सगळ्या घडामोडीमध्ये त्याला अचानक त्याच्या आईचं एक पत्र मिळालं. पत्रात एवढंच लिहिलं होतं की भेटायला ये. ह्याचं त्याच्या आईमुळंच त्या घराशी संबंध होता, नाही तर दुसरं काहीच कारण नव्हतं की ह्याचा त्या कुटुंबाशी संबंध असावा. त्याच्या कुटुंबात आई वडील आणि हा धरून 3 भाऊ. तिन्ही भावांचे व्यसनामुळं 3 दिशेला तोंड. पण हा आईचं पत्र आलं म्हणून 8 दिवसाची रजा टाकून गावी गेला. त्या गावामध्ये काहीच बदललं नव्हतं. इच्छा असू किंवा नसू, एक 100 ग्राम धूळ खातच ह्याला एसटीतून उतरल्यानंतर आपल्या घरापर्यंत पोचायला लागत होतं. तीच कच्ची रस्ते, फक्त झाडं काही लहानाची मोठी झाली होती. गावात पावसाळ्यात चिखल तुडवत जायचा
आणि उन्हाळ्यात धूळ खात जायचं. असा प्रवास करून हा घरी पोचला आणि आईला पाहून हाक मारली, आई. जसं यांचं गाव बदललं नव्हतं तशी ह्याची आई पण बदलली नव्हती. पण आईने जसं आपल्या लेकाला पाहिलं तसं तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली आणि मातृत्व फुलून आलं. तिने आपल्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याचे मुके घेतले. तसं ह्या लेकराला आपल्या डोक्यावरची सर्व वजे हलकी झाली असा अनुभव आला. आईला स्वतःसाठी काय आणलंय काय नाही आणलंय याचं काही शुभ अशुभ नव्हतं. तिच्या व्यसनी नवऱ्यामुळं राहून राहून सर्व इच्छा मेल्या होत्या. तिने फक्त प्रश्नाचा भडीमार ह्याच्यावर केला, तू कामाला जातो कुठं, राहतो कुठं, खातोस काय, झोपतो कसा, कशी स्वतःची काळजी घेतो, हेच आईचे त्याला प्रश्न होते. पण ह्याच्या मनामध्ये आईबद्दल एकच प्रश्न होता, आई तू जगतीस का आणि कशी. घरच्यांची वरवर चौकशी केली तर कळालं, एक भाऊ जेलमध्ये गेला, दुसरा भाऊ गावभर जुगार खेळत फिरतो, दारू पितो, बाप त्याच्या व्यसनामध्ये मस्त आहे. रोज रात्री व्यसनी बापाचे आणि व्यसनी भावाचे घरामध्ये हाणामाऱ्या भांडणं होतात. हे सर्व ऐकून घरची परिस्थिती आईने त्याला सांगितली आणि हे ऐकल्यामुळं त्याचा तिथं मुक्काम करण्याचा बेत त्याने रद्द केला. बेत कॅन्सल केल्यानंतर रद्द केल्यावर त्याने आईला विचारलं, आई तुम्हाला पत्र का पाठवलं होतं, का बोलवलं होतं. तर आई म्हटली, एकच तू घरातला चांगला मुलगा आहेस, तर तुझं लग्न माझ्या डोळ्यासमोर व्हावं हीच माझी इच्छा आहे, म्हणून मी तुला बोलवलं होतं. आपल्या नात्यातली एक पोरगी आहे, तिच्या बापाशी तुझी गाठ घालून द्यायची. हा चांगला आहे, निर्व्यसनी आहे, हा ह्याच्या आईचा ह्याच्याबद्दल झालेला गैरसमज होता. पण तरी तिला वाटत होतं की घरामध्ये हा एकच निर्व्यसनी चांगला मुलगा आहे, म्हणून तिच्या डोळ्यासमोर याचं चांगलं व्हावं म्हणून ती खटपट करत होती. याने उत्तर दिलं ह्या सगळ्या परिस्थितीमुळं की आई मला आत्ताच लग्न करायचं नाही, मी येतो. आईच्या पाया पडून आईचा आशीर्वाद घेऊन हा गावाकडनं पुन्हा शहराकडे निघाला. आणि हा ज्यावेळेस निघाला त्यावेळेस आईचे अनेक काळजीपोटी याला सल्ले चालू झाले, सायकल हळू चालव, हळू कामाला जात जा, काळजी घेत जा, नीट राहा, वेळेवर खात जा, वगैरे वगैरे. यांनी पुन्हा परतीची वाट धरली. पण येत असताना ह्याच्या मनामध्ये घरच्या आठवणी येत होत्या. तसे ह्याचा आईमुळेच त्या घराशी संबंध होता आणि याची आई वडिलांच्या रोजच्या दारुडेपणामुळं घरातल्या दारुड्या, धिंगाणा, भांडण, मारामारा, वडिलांची संशय प्रवृत्ती ह्याच्यामुळं ह्याच्या आईला काहीतरी मानसिक आजार झाला होता. ती खूप शांत असायची आणि एकटीच बडबडत राहायची. इथं हा अध्याय संपला. मित्रांनो, व्यसनाच्या अलीकडं व्यसनाच्या पलीकडं सुरुवात आहे ह्या पुस्तकाची. पण पुढं ज्यावेळेस व्यसन आपलं एक एक रंग दाखवायला लागते त्यानंतर ह्या कादंबरीत अतिशय छान अशी व्यसनाविषयी, व्यसनी प्रवृत्तीविषयी माहिती आहे. तर नक्की पहा. धन्यवाद.